हाय नमस्कार. माझं नाव शेखर आहे. मला एक गोष्ट सांगायची होती. मथुरच्या संदर्भात आहे. तर ती आता मी बोलतो. थोडं नीट डोकं आणि शांत ठेवून ऐका. मला काय म्हणजे माझ्या मनातलं आहे मी सांगतोय. मला कोणी काही सांगितलं नाही बोलायला, पण एक गोष्ट मी सांगतो. बरोबर आज आहे 16 तारीख आणि बरोबर 16 तारखेनंतर एक मैदान होणार आहे. जे कुशेगावचं मैदान, जे मानाचं मैदान, हिंद केसरी आणि खूप जुनं मैदान, ते बरोबर 1 महिन्यांनी होणार आहे. तर माझी एक इच्छा आहे, म्हणजे माझी इच्छा आहे अशी की बघा तुम्हाला पटतं तर ह्याच्या पुढे म्हणजे मथुरचे जे लेटेस्ट अपडेट आहेत, लेटेस्ट अपडेट म्हणजे कसं की मथुर कुशेगावला तयार झाला आहे, म्हणजे मथुरची तयारी, त्याचा वॉर्मअप किंवा काही करंटचे मथुरचे स्टेटस फोटो ते आता सध्या अपलोड करू नका जोपर्यंत कुशेगावचं मैदान होते आपलं. ओके. तर कारण एकच सांगतो, कारण आपल्या मथुरच्या बाबतीत खूप साऱ्या म्हणजे मला माहीत नाही का असं का होतं आहे. मथुर ह्यावेळी फॉर्च्युनर जिंकला असता. माझी खूप इच्छा होती, सर्वांची इच्छा होती मथुर जिंकला असता, खरं सांगतो. त्यात आपला बैल सुटून आला. परत मागच्या वेळी घाटावरती जेव्हा लास्ट टाईमला मथुर होता तेव्हा एकदा तसं झालं. एकदा गाडी आपली लॉबीच्या पुढे पाय पडला मथुरचा. आणि दुसरी गोष्ट त्यात झाली की मथुरची गाडी एकदा हे पण झाली, म्हणजे काय म्हणतात, सुटून आलेली. घाटावरती एकदा सुटून आलेली, आता इकडेही सुटून आलेली. असं काय होतं का मला माहीत नाही, पण माझी एक इच्छा आहे की आपण मथुरचं सर्व बेस्ट देतो आहे. चुका थोड्याशा आपल्याकडनंच होत आहेत आणि राहुलदादा पण आपल्या ठिकाणी खूप योग्य आहे. राहुलदादा आणि शुभमदादा तर खरंच खतरनाक मॅनेजमेंट करतात ती, म्हणजे मथुरला जिंकण्यासाठी. तर माझी एक इच्छा आहे की जरा बघूया, तरी एक टाईम करून बघूया. ह्याच्यापुढे जुन्या तुम्ही रिपोस्ट करा, जे जुने आहेत मथुरच्या जे आहेत ना, ते आता चंद्रदादा पाटलांचे त्या रिपीट करा. आवडेल तुम्हालाही, मलाही आनंद आहे. मी मथुरचाही फॅन आहे आणि मला काय हे करायचं नाही. मथुरचं पुशेगावनंतर जे काय म्हणजे विनर झाल्यानंतर त्यानंतर पोस्ट टाका, पण आता प्लीज 1 महिना प्लीज काही लेटेस्ट अपडेट टाकू नका मथुरच्या बाबतीत प्लीज. जरी कोणी त्यांच्या घरी गेलं, म्हणजे फार्म हाऊसवरती गेलं, तर तिथे फोटो काढून लगेच व्हायरल नका करू मथुरचे. प्लीज मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. पुशेगावचं बघा, मथुरने आपल्यासाठी, आपल्या फॅन फॉलोईंगसाठी मथुर खूप करतोय. तर यासाठी आपण 1 महिना थोडंसं पेशन्स ठेवूया आणि मथुरचं काम करतोय आपण. फक्त पेशन्स ठेवून फक्त पुशेगावच्या 16 तारखेची वाट बघूया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बघा मी पण मथुरचा फॅन आहे, सर्व नंदीचं प्रेम आहे. तुम्ही जर लखन जो बैल आता फॉर्च्युनर जो जिंकून गेला आहे ना, ते जरा इंटरव्ह्यू चाळा जरा, म्हणजे जरा बघा जरा इंटरनेटवरती की ते कसे त्या गोष्टीपर्यंत पोचलेत. तर त्याचा अवेअरनेस आपणही करूया. बघा सर्व नंदीवर प्रेम आहे. आता बघा मथुरने आपल्यासाठी एवढं करून ठेवलं की इतिहासच करून ठेवला आहे. पण आता मथुरला आपण हिंद केसरी म्हणूनच बघायचं आता. आणि याच्या पुढे जेवढे मैदान असतील मी छातीडून सांगतो, आपण जर पेशन्स ठेवले ना, मथुर एकही मैदान ठेवणार नाही हिंद केसरीचं. मी छातीडून सांगतो, पण थोडे दिवस पेशन्स ठेवा. पहिलं पुशेगावला आपण टार्गेट करायचं आहे. त्यामुळे पुशेगावचं मैदान होईपर्यंत कुणीही लेटेस्ट पोस्ट मथुरच्या टाकू नका प्लीज. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.